पाहूया पुढील बातम्या। पुण्यातल्या कथित वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला। हा संपूर्ण व्यवहार रद्द करण्यात आलाय अशी माहिती त्यांनी दिली। या व्यवहारात एका रुपयाचीही देवघेव झालेली नाही असंही त्यांनी सांगितलं। व्यवहारातल्या वादग्रस्त बाबींचा तपास करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची तपास समिती नियुक्त करण्यात आली आहे। ही समिती पारदर्शकपणे तपास करून आपला अहवाल सादर करेल। त्यात कुणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल असं अजित पवार यावेळी म्हणाले। यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास 1 क्लास 2 IAS IPS सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढे आलं तर ते नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची। कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही, चालणार पण नाही। पुण्यातल्या कथित